एक आश्वासन ज्यावर लाखो महिलांनी विश्वास ठेवला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये थेट खात्यात. पण या योजनेवर आता संकटाची सावली पडली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कपात होत आहे. महाराष्ट्रातील तब्बल 19,20,000 महिलांना याचा फटका बसून 2100 नाही, 1500 नाही, तर फक्त 500 रुपये बँक खात्यामध्ये येणार आहेत. राज्य सरकारने गाजावाजासह सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभात कपात करण्यात आली असून यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 19,20,000 लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या महिलांना यापुढे दरमहा मिळणारे अर्थसहाय्य 1500 रुपयावरून फक्त 500 रुपये इतके करण्यात आले आहे. अर्थसहाय्यामध्ये कपात का? कारण या महिलांना आधीच नमो शेतकरी सन्मान योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान योजना या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत दरवर्षी 12,000 रुपये मिळतात. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार याच महिलांना माझी लाडकी बहीण योजनेतून आता केवळ 500 रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी महायुती सरकारने लाभार्थी महिलांना दरमहा 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मात्र हे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. उलट आधी मिळणाऱ्या रकमेपासून कपात करून काही महिलांना आता फक्त 1/3 लाभ दिला जात आहे. या निर्णयामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांना वाटत होते की आर्थिक आधार वाढेल, पण प्रत्यक्षात त्यांच्या लाभात कपात झाली आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना आता माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेत मोठी कपात झाल्यामुळे सामाजिक पातळीवर या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आर्थिक मदतीची अपेक्षा असलेल्या महिलांना या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. सरकारच्या या निर्णयावर आपले काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.